आज 25 मे पाहूयात 26 मेला राज्यात कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम 25 तारखेचं जर तापमान पाहिलं विदर्भात खास करून अकोला 45.4, अमरावती 45, भंडारा 46.4, बुलढाणा 41.7, ब्रह्मपुरी सर्वाधिक 47.6, चंद्रपूर 46, गडचिरोली 46.4, गोंदिया 46.1, नागपूर 46.5, वर्धा 46, वाशिम 43.5 आणि यवतमाळ 44.4 आणि 12 पैकी 9 ठिकाणी तापमान 45° किंवा त्याहून अधिक पाहायला मिळालं म्हणजे त्या ठिकाणी उष्णतेची लाट ही पाहायला मिळालेली आहे. यानंतर सध्याची जर आपण स्थिती पाहिली महाराष्ट्रात, तर सांगितलं की राज्याच्या अंतर्गत भागात हवेचं जोड क्षेत्रासारखी स्थिती निर्माण होते. त्यामुळे राज्याच्या अंतर्गत भागात खास करून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळालेला आहे. त्यात मालेगाव म्हणजे नाशिकच्या मालेगावच्या काही ठिकाणी गारपीट झाली आणि इकडे सोलापूरच्या करमाळ्याकडे सुद्धा गारपीट झाल्याचं कळतंय. तुमच्या इकडे जर पाऊस झाला असेल तर नक्की कमेंट करून कळवा. छत्रपती संभाजीनगर शहरातही आज थोडासा पाऊस पाहायला मिळालेला आहे. सॅटेलाईट इमेज जर आपण पाहिली तर साधारणतः ही सॅटेलाईट इमेज 5:45च्या आसपास येईन. आता साधारणतः 5:45 वाजलेत. तेव्हा इकडे छत्रपती संभाजीनगरच्या आसपास ढग होते. जालन्यात पावसाचे ढग होते काही ठिकाणी. धाराशिव, थोडेसे सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा बीडच्या काही भागांमध्ये थोडेसे ढग होते. त्यानंतर इकडे अकोल्याकडे सुद्धा काही प्रमाणात पावसाचे ढग हे पाहायला मिळत होते. आत्ताच थोडी स्थिती बदललेली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जे ढग आहेत, छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद याच्या आसपासच्या भागांमध्ये पोहोचलेले आहेत. याच्या आसपास मेघगर्जना आणि पावसाची शक्यता आहे. नाशिककडे इतर ठिकाणी काही म्हणजे हे ढग थोडेसे पोहोचले तर पोहोचेल जास्त शक्यता नाही. तसं नांदगाव येवला लक्ष राहू द्यात. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं अजून, तर धाराशिवचे दक्षिणेकडील काही भाग आहेत. या ठिकाणी गडगडाट पावसाची शक्यता आहे. थोडेसे सांगोला आणि लगतवरती सांगलीचे थोडेसे भाग आहेत. या ठिकाणी मेघगर्जना आणि पावसाची शक्यता ही रात्रीसाठी बनताना दिसत आहे. नांदेडकडे सुद्धा काही भागांमध्ये मेघगर्जने आणि पाऊस देणारे ढग दिसतायत. हिंगोलीत थोडेसे अशाच प्रकारचे ढग थोड्या वेळापूर्वी दिसत होते. हे ढग जे आहेत ते पूर्वेकडून थोडंसं पश्चिमेकडे जात आहेत. बीडकडे सुद्धा हे काही ढग आहेत. तुमच्याकडे पाऊस होत असेल तर ते सुद्धा नक्की कमेंट करून कळवा. राज्याच्या इतर ठिकाणी म्हणजे विदर्भात ढगाळ वातावरण आहे, पण तुरळक ठिकाणी हलक्याशा पावसाच्या सरी विदर्भात पडलेल्या आहेत. घाटाच्या आसपास सुद्धा दुपारनंतर थोडंसं वातावरण अनुकूल झालं होतं. एक दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या सरी झाल्यात. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडं आहे. कोकणात हे वातावरण कोरडं आहे. उद्याचा जर आपण अंदाज घेतला, तर उद्यासुद्धा उष्णतेची लाट ही विदर्भाच्या भागामध्ये पाहायला मिळेल. हा जो भाग आहे अकोला, अमरावतीपासून ते यवतमाळचा थोडासा भाग, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, नागपूर या ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील. त्यानंतर पावसाची जर शक्यता पाहिली, तर उद्या सार्वत्रिक नाही, मात्र काही भागांमध्ये नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीडचे पश्चिम भाग, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगावचा भाग आहे, कर्नाटकचे उत्तरेकडील भाग, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी सार्वत्रिक नाही, मात्र मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता साधारणतः 30 ते 40% दिसत आहे. त्यानंतर हा जो भाग आहे जळगाव, जालना, बीडचे राहिलेले भाग, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तसे इकडे थोडे नंदुरबारचे भाग असेल. या ठिकाणी सुद्धा पावसाची थोडीफार शक्यता दिसते. साधारणतः आपण म्हणू शकतो की 10 ते 20% शक्यता आहे की काही ठिकाणी पाऊस पडेल. म्हणजे स्थानिक ढग निर्मिती होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण व्याप्ती खूप जास्त असेल असं सध्या तरी दिसत नाही. काही बदल झाला तर उद्या सकाळी सुद्धा आपण अपडेट देऊ. कोकणात जर पाहिलं तर कोकणात विशेष शक्यता फक्त इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या थोड्याशा भागाच्या आसपास दिसते. इतर ठिकाणी जर का सकाळ-सकाळी किंवा पहाटे-पहाटे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग जास्तच दाटले तर थोड्याफार सरी बरसतील आणि इकडे घाटाच्या आसपास सुद्धा आपल्याला थोडासा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळू शकतो. शक्यता खूप कमी क्षेत्रावरती सध्या तरी आहे. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या 26 तारखेला अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली उष्णतेची लाट ते अतितीव्र उष्णतेची लाट राहण्याचा या ठिकाणी रेड अलर्ट आहे. तर याच जिल्ह्यांमध्ये उष्ण रात्र सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि आजही या ठिकाणी सायंकाळी ढग आहेत म्हणजे जे रात्रीचं तापमान आहे ते वेगाने घसरणार नाही. तापमान हे 30° पेक्षा जास्तच राहील. नंतर नागपूर आणि अकोला याही ठिकाणी उष्णतेची लाट किंवा तीव्र उष्णतेची लाट राहण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. यवतमाळ, भंडारा, गोंदिया
या ठिकाणी सुद्धा उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर इकडे मुंबई, पालघर आणि ठाणे या भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा आहे. अ, तसेच पावसाची जर शक्यता पाहिली तर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाता, कोल्हापूर पूर्वेकडील भाग, सातारा घाटमाता, सातारा पूर्वेकडील भाग, पुणे घाटमाता, पुणे पूर्वेकडील भाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलाय. त्यानंतर सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक घाटमाता, नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तुर्तास धोक्याचे इशारे नाहीत. 26 नंतर 27 तारखेचे जर इशारे पाहिले तर अमरावती, वर्धा, गडचिरोली उष्ण लाट किंवा अतितीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट आणि उष्ण रात्रीचा सुद्धा या ठिकाणी इशारा आहे. आणि नागपूर आणि चंद्रपूर उष्णतेची लाट किंवा तीव्र उष्णतेची लाट राहण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. अकोला, भंडारा आणि गोंदिया उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा. नांदेड, धाराशिव, सांगली, सातारा पूर्व, सातारा घाटमाथा, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाथा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. पुणे पूर्व, पुणे घाटमाथा, सोलापूर, बीड आणि लातूर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यानंतर 28 तारखेला जर पाहिलं तर अमरावती आणि वर्धा उष्णतेची लाट किंवा तीव्र उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर 1-2 ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट म्हणजे उष्णतेची लाट आता हळू कमी होताना दिसते. त्यानंतर अहिल्यानगर, पुणे पूर्व, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा, नाशिक पूर्व, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. इतर ठिकाणी इशारे नाहीत. त्यानंतर 29 तारखेला जसं अपेक्षा आहे त्याप्रमाणेच उष्णतेच्या लाटेचा इशारा हा ऑरेंजपासून येलोपर्यंत आलेला आहे फक्त. तरीसुद्धा उष्णतेची लाट विदर्भाकडे राहण्याची शक्यता हवामान विभाग सांगते. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. तर लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाथा, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. हे इशारे लांबचे असल्यामुळे यामध्ये बदल होऊ शकतात. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर फेसबुक पेजला फॉलो करून ठेवा आणि यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.